चला बाळांनो, आज बनवूया कुरकुरीत लसूण शेव किंवा अंजिरे. हे बेसन पीठ याला चाळून घेऊ. हे लसूण, थोडस पाणी, याला मिक्सरला फिरून घेऊ. ही पेस्ट पण गाळून घेऊ. हे हळद, लाल तिखट, ही मीठ, 2 चमचे तेलाचं मोहन, थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेऊ. असं पीठ बनवायचं. याला आता 10 मिनिटं भिजून देऊ. हे सोऱ्यात भरू. याला असं सोनेरी रंगावर तळून घ्यायचं. या बाळांनो, लसूण शेव खायला. एकदम कुरकुरीत झाली. बाळांनो, फक्त 10 मिनिटात बिगर पाकाचे रवा लाडू बनवूया. पाववाटी तूप घालू. 2 वाट्या रवा. रवा आहे ना, छान सुगंध येऊपर्यंत भाजून घ्यायचा. अर्धी वाटी खोबरं, याला पण असं 1 मिनिट परतून घेऊ. मनुके, इलायची पूड, साखर, याला काढून घेऊ. हे कोमट गरम असतानाच बांधून घ्यायचे, थोडा थोडा दुधाचा सपका देऊन. एकदम मऊसूद आणि एकच नंबर झाले. दिवाळीच्या फराळामध्ये तुम्हाला काय काय आवडतं मला आहे ना कमेंट करून सांगा. बाळांनो, वाटाणी तुटणारी अशी एकदम खुसखुशीत करंजी बनवूया. तूप, 2 वाट्या बारीक रवा, याला छान भाजून घेऊ. 1 वाटी खोबरं, याला चांगलं भाजून घेऊ. खसखस, 1 वाटी साखर, ही इलायची पावडर. करंजीतला बाकर तयार आहे. मीठ, 2 वाट्या मैदा, तुपाचं मोहन घालू. थोडं थोडं दूध घालून मळून घेऊ. कोमट पाण्यात बी मळू शकतात, पण दुधाने एकदम अशी मऊ बनती करंजी. याला 10 मिनिटं झाकून ठेवू. करंजीची लाटी ना एकाच साईडने लाटायची. भाकरामध्ये दूध घालू. ही लाटलेली बाजू ना अशी खाली करायची आणि याच्यात भरायचं, मग करंजी चिटकती. अशा चांगल्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या. एकच नंबर. या खायला बाळांनो. दुधामुळे 8 दिवस राहतात या करंज्या. संपल्या ना मग परत बनवा. दिवाळीच्या आहेत ना तुम्हाला गोड गोड शुभेच्छा. जाता जाता आजीला आहे ना लाईक आणि फॉलो करून जा. बाळांनो, आज बनवूया बिना भाजणीची झटपट चकली. 1 वाटी पोहे, याला 2 मिनिटं भाजून घेऊ. अर्धी वाटी डाळ्या, आता ही मिक्सरच्या भांड्यात होतो. याला आता बारीक करू. पिठाला चाळून घेऊ. 1 वाटी तांदळाचं पीठ, हे घालू. 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन, ही मीठ, कोमट पाणी घालून पीठ मळून घेऊ. असं मळायचं पीठ. तेल गरम झालंय, आता ही चकली सोडू. तेल आहे ना आधी कडक गरम करायचं आणि मग मध्यम गॅसवर चकली तळून घ्यायची. चकली लूज नाही पडत. एकदम कुरकुरीत झाली चकली. आवडणाऱ्यांना पटपट लाईक करा आणि फॉलो करा बरं. चला बाळांनो, तोंडात टाकतात शंकरपाळे असेही घरले पाहिजेत, असे बनवूया. 2 वाट्या मैदा, ही 1 वाटी पिठी साखर, याला मिक्स करून घेऊ. 4 चमचे तुपाचं मोहन, चिमूटभर मीठ, चिमूटभर सोडा. असा मुटका बांधला पाहिजे. दुधात मळा नाही तर कोमट पाण्यात मळा. पीठ मळताना ना असं हलक्या हाताने मळायचं. याला लाटून घेऊ. तेल मध्यम गरम आहे. आपण आता शंकरपाळे सोडू. असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. एकच नंबर झाले. या बाळांनो, शंकरपाळे खायला. शंकरपाळे आवडल्यास ना आता पटपट फॉलो करा.